CBT ट्रेनिंगचा थेरी पोर्शन संपल्यानंतर आजचा होता पहिला क्लिनिकल पोस्टिंगचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी गेट नंबर 2 पाशी पोहोचून डायरेक्ट बस भेटली. बसमध्ये बसलो आणि पोरामध्ये जायचं कुठे इडली खायला. कारण बोलावलं होतं सकाळीच 7:45ला, तर मग नाश्ता करणं इम्पॉर्टंट आहे. मग नाश्ता झाला, त्यानंतर आम्ही निघलो डायरेक्ट वार्डकडे झालो. वार्डकडे जायचं म्हणजे थोडं लेट जायचं म्हणजे मॅडमने सांगितलं पाहिजे की टाईम होते म्हणून पोरांना. त्यानंतर लगेच वार्डात गेलो तर मॅडमने ऑब्जेक्टिव्ह दिले पाहिजे. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हेच ऑब्जेक्टिव्ह फॉलो करायचे आपल्याला, क्लिनिकल पूर्ण पोस्टिंग करायची मॅडम. आणि मॅडम नेऊन दिला आम्हाला वार्डात. प्रत्येक वार्डाच्या सिस्टरसोबत भेटून दिलं. त्यानंतर वार्डात गेल्यानंतर आम्ही 7:30 ते 3:30ची ड्युटी पूर्ण केली आणि बाहेर आलो तर बघतो तर बस होती डायरेक्ट 4:20ची आणि आम्ही आलो तर 3:30 वाजता. त्यामुळे आम्हाला इथं बसावं लागलं. आजचा दिवस थोडा असा बिझी होता आणि अँझायटी होती. त्यामुळे अंदरचे व्हिडिओ काढू शकलो नाही, तर बाहेरचेच व्हिडिओ काढले आणि तिथून आलो. तर समोर पाहिलं तर काकाचा रोबोट पडला होता. म्हटलं काका थांबा उचलला काकानं रोबोट उचलल्यानंतर पोरं म्हणते आता कुठं जायचं. म्हटलं घरी जायचं. डायरेक्ट बसमध्ये बसलो. हे पोरगी पाहता, हे पोरगी वार्डातून पळून आली. म्हटलं जा बाई तू घरी. तिच्या तोंडाला वाटले ते 12. म्हटलं तू जा घरी. आता आम्ही बी जातो घरी. डायरेक्ट बसमध्ये बसून कॅम्पसमध्ये यांच्या गोष्टी वेगळ्याच चालू होत्या बसमधल्या सीन मला माहीत नव्हतं, कारण मी डायरेक्ट झोपलो होतो. इकडे आल्यावर डायरेक्ट पोरांची घाई चालू झाली की आंघोळीला कोण जायचं पहिले अगोदर. म्हटलं आंघोळीला आमते मी जातो पुढं. म्हटलं जा, चाबी आमच्याकडे आहे. तर पुढं गेला आणि डायरेक्ट रात्री जेवण वगैरे केलं. पुस्तकाचे पन्ने पलटवले. डोक्यात झालं सगळ्यात दही. आणि पुढचे ब्लॉग पुढचा वार्डची पूर्ण माहिती येत जाणार तुम्हाला यासमोर. तरी तिथे तुम्ही कंटिन्यू आणि पुस्तकाचं फ्रंट पेज नाव वाचून गुड नाईट.